हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मागचा लेक्चर झाला होता जो बेसिक होता आणि सर्वांनी तो व्यवस्थित ऐकला असेल असं मी इच्छा व्यक्त करतो. बट तिसरा प्रॉब्लेम आहे, याच्यात भरपूर गोष्टी नवीन आहेत, त्यामुळे व्यवस्थित सर्वांनी लक्ष द्यायचं आहे आणि हा लेक्चर आडवा मोबाईल करून तुम्ही बघायचा आणि हे जर क्लिअर दिसत नसेल तर क्वालिटी वाढवायची. ओके, मागचा क्वेश्चन नंबर 2, उदाहरण नंबर 2 अगदी सोपा होता, एकदम बेसिक होता. बट मेन लेक्चर आहे आपला उदाहरण नंबर 3. तर पेज नंबरवरती येणार तो 67 आणि पार्ट नंबर वगैरे काय बनतो ते बघू. आपलं चाललं होतं चॅप्टर नंबर 3. तर धान्य विक्रेता श्री राजकुमार यांच्या पुस्तकात खालील व्यवहारांची कीर्द नोंद करा. उजव्या साईडला बघा मी क्वेश्चन दिलेला आहे, लेफ्ट साईडला मी सॉल्व करून दाखवणार आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि फक्त बघत नका बसू, लेक्चर लाईक करत चला. बघा या ठिकाणी तारखा दिलेल्या आहेत 1, 4, 7, 10 अशा प्रकारे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने लिहायचं. हा फॉर्मॅट विद्यार्थी मित्रांनो मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं. ओके, तर एक तारखेचं काय आपलं ते बघूया. रोख 2 लाख. ओके, बघा या ठिकाणी रोख म्हणजे काय, रोकड खाते येणार 2 लाख, इमारत 2 लाख व राकेशकडून उधार 50,000 घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. आता याच्यात डिफरंट आहे, काय डिफरंट आहे ते बघूया. बाकीचं तर सेम आहे. रोख बघा, आता व्यवसाय सुरू केला म्हणजे मी मागच्या वेळेस बोललो होतो, व्यवसाय सुरू केला म्हणजे काय, रोकड खाते. ओके, चालू केला त्याला करावं लागेल नावे. कितीने चालू केला आहे, 2 लाखाने, म्हणजे 2वर 5 शून्य मीन्स 2 लाख. क्लिअर. नंतर पुढे काय आहे, इमारत. ओके, तर या ठिकाणी लिहायचं इमारत खाते. बघा आता मला एक सांगा, इमारत खाते काय येणार, मला जर कुठे बिझनेस टाकायचं असेल तर मला शॉप गाळा वगैरे घ्यावं लागेल. ओके, तर त्याच्यावाले किती झाले तुमचे 2 लाख. क्लिअर. नंतर पुढे म्हणतो राकेशकडून उधार आणलेत. तर अशा वेळेस काय करायचं लक्षात घ्या. काय झालं, रोकड होती, इमारत होती. मागच्या क्वेश्चनमध्ये काय होतं, लॅपटॉप होता म्हणजे काय, संगणक होता. तर इथे काय, इमारत. ओके, कुठलंही नाव येऊ द्या, अशा प्रकारे एंट्री करायची. नंतर काय करतो मग आपण, भांडवल खात्याला. ओके, हे झालं तुमचं रेग्युलर भांडवल खात्याला. बट विद्यार्थी मित्रांनो याच्यात थोडं डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे लक्षात घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी रोख किती होती, 2 लाख. ओके, नंतर इमारत किती होती, 2 लाखाची. असे टोटल किती झाले, 4 लाख. नंतरून पुढे काय म्हणतो तो की 50,000 उधार घेऊन राकेशकडून. जर कोणाकडनं तुम्ही उधार घेऊन जर बिझनेस चालू केला तर ते आपण कर्ज घेतोय हे तुम्ही लक्षात घ्या. बरोबर आहे ना. मला बिझनेस चालू केला, मी मित्राकडनं म्हणजे राकेशकडनं काय केलं, मी उधार पैसे घेतले. म्हणजे मी काय केलं, राकेशकडनं उधार घेतले म्हणजे राकेशच्या कर्ज खात्याला. अशा पद्धतीने या ठिकाणी उल्लेख करायचा, राकेशच्या कर्ज खात्याला. तर किती हजार आहेत ते राकेशच्या कर्ज खात्याला, असे एकूण टोटल किती आहेत त्याच्यावाले 50,000. तर राकेश काय आहे, जमा बाजूला, त्यामुळे मी या ठिकाणी काय करेल, अशा प्रकारे 50,000 अगोदर लिहिल. आता राकेशकडनं कर्ज आणलं म्हणजे काय आणलं, मी कॅश आणली म्हणजेच काय आणलं, रोकड आणलं. तर या ठिकाणी जे आपण 2 लाख लिहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी 2 लाख नाही येणार, तर टोटल येणार 2,50,000. आलं लक्षात. अशा पद्धतीने या गोष्टी लिहायच्या असतात. किती येणार, 2,50,000. तर 2,50,000 असे टोटल किती झाले, 4 लाख. म्हणून आपलं एकूण भांडवल किती झालं, 4,50,000 आणि हे किती झाले तुमचे 50,000. कारण की या ठिकाणी बघा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट कोणाकडनं जर उधार घेत असू त्यावेळेस ती काय करायची असते, जमा साईडला आपल्याला दर्शवायची असते. तर बघा रोकड किती होती, 2 लाख आणि इमारत किती होती, 2 लाख. तर एकूण किती झाले आपले हे 4 लाख. हे झाले आपले पैसे. बट उधारीने आणले होते मी 50,000 म्हणून मी हे 50,000 काय केले, वेगळे लिहिले. तर कशाबद्दल काय लिहिणार, कशाबद्दल बघा या ठिकाणी लिहायचं रोख, इमारत
कॉमा अजून काय होतं मग कर्ज. ओके, माणसाचं नाव तिथे लिहायची गरज नाही, पार्टीचं नाव लिहायची गरज नाही. कर्ज घेऊन काय लिहितो मग आपण, कर्ज घेऊन व्यवसायाला सुरुवात केल्याबद्दल. ओके, कशाबद्दल चाललाय हा ट्रान्झॅक्शन, अशा पद्धतीने मी केलं. रोख घेतली, इमारत आणि कर्ज घेतलंय 50 असं करून मी व्यवसायाला सुरुवात केली. झालं 1 तारीख, नंतर द्यायचं 1 लाईन सोडायची आणि 4 तारखेचं देना बँकेत जमा केले. बघा मागच्या क्वेश्चनमध्ये पण होतं देना बँकेत, मागच्या क्वेश्चनमध्ये SBI होती, स्टेट बँक ऑफ इंडिया होती, पण इथे फक्त बँकेचं नाव चेंज झालेलं आहे. मी बँकेत जमा केले म्हणजे माझ्याकडनं रोकड गेली, आणि ज्यावेळेस रोकड जाते त्यावेळेस आपण काय करतो, नावे करतो. म्हणून कोणाला कॅश प्राप्त होते, देना बँकेला, म्हणून देना बँक खाते. किती हजार रुपये विद्यार्थी मित्रांनो, 50,000. या ठिकाणी 50 देना बँक खात्याला काय करावं लागेल, नावे. ओके, आणि काय गेलेली आपल्याकडनं, कॅश, म्हणून रोकड खाते. जर व्हिडिओ स्लो वाटत असेल तर तुम्ही त्याचा स्पीड वाढवू शकतात. वरती 3 डॉट आहेत किंवा गिअरचे चिन्ह असतं, त्या ठिकाणी तुम्ही सेटिंग करून वाढवू शकतात. इथे डॅश येणार, इथे डॅश येणार, इथे येणार 50,000. या ठिकाणी काय राहिलं आपले, डॅश, इकडे डॅश, इकडे डॅश. ओके, तर कशाबद्दल हा ट्रान्झॅक्शन कसं लिहिणार तुम्हाला शिकवलंय. लिहा मग काय लिहिणार. इथे काय केलं, मागच्या वेळेस काय लिहिलं होतं आपण, जमा केल्याबद्दल, बरोबर. मग या ठिकाणी लिहायचं देना बँक काय लिहिणार, देना बँकेत जमा केल्याबद्दल, बरोबर ना, पैसा जमा केल्याबद्दल. झालंय, किती सोपं होतं. ओके, तर अकाउंट हा विषय काय एवढं कठीण नाही, त्यामुळे फक्त ते कॉन्सन्ट्रेशन देऊन जर तुम्ही व्यवस्थित केलं ना तर नो प्रॉब्लेम. मेन म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून व्हिडिओ जर बघितले ना, मी बाया पक्का केलेला आहे, तुमचा बेस पक्का केलेला आहे, त्यामुळे आता इतके सोपे जाणार तुम्हाला हे उदाहरणं. ओके, तर काही अडचण आली, अनसॉल्व प्रॉब्लेम आहेत पुस्तकात, ते तुम्ही मला सोडवून दाखवायचे आणि व्हॉट्सॲपला ते फोटो पाठवायचे. आता नवीन आलं आहे 7 नंबरचे, ब्रिजेशकडून 18% GST, 30,000चा संगणक खरेदी केला व धनादेशाद्वारे रक्कम दिली. हे टोटली डिफरंट आहे. तर असं आल्यावर बघा, मी तुम्हाला व्यवस्थित वर्किंग नोट लिहून देतो. किती तारखेची आहे, 7 तारखेची. ब्रिजेश, ओके, हा कोण आहे, ब्रिजेशकडून काय घेतलेलं आहे मी, ब्रिजेशकडून संगणक घेतलेला आहे, म्हणजे माझ्याकडे काय येतोय, संगणक येतोय. ओके, आणि माझ्याकडनं काय जातं आहे मग, रोकड जाते, म्हणजे काय जाते, कॅश जाते. हे लक्षात आलं. बट त्याच्याकडनं संगणक कसा घेतला मी, 18% GSTने घेतला, 18% GST. मग मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये बोललो आहे, 18% म्हणजे 9% असतो सरकार सेंट्रल लेवलचा आणि 9% असतो स्टेट लेवलचा. म्हणजे याला म्हणतो आपण CGST, म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि याला म्हणतो आपण SGST, म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सेंट्रल म्हणजे काय, केंद्र सरकार, आणि स्टेट म्हणजे काय, राज्य सरकार. एवढं सोपं आहे. ओके, म्हणजे 28% असेल तर काय होईल मग, सपोज इथे 28% दिले असते, काय केलं तर तुम्ही, काय केलं असतं बरं सांगा, इकडे 14% आणि इकडे 14%. ओके, अशा प्रकारे हे सर्व गोष्टी असतात. समजून घ्या, वर्किंग नोटमध्ये लिहून घ्या आणि तुमच्या माहितीला त्यात भर पाडा, कारण की ह्या बेसिक गोष्टीत ह्या कळालं तर कॅल्क्युलेशन जमेल, नाही तर काय उपयोग नाही होणार. ओके, तर किती रोकड जाते आपली, 30,000. बट त्याच्यावरती काय लावलेलं आहे, GST, म्हणजे 30,000त काय ॲड होईल, GSTचे पैसे ॲड होतील. ओके, तर मग ते GST कसं काढायचं मी तुम्हाला मागच्या लेक्चर्समध्ये सांगितलं आहे. बट या ठिकाणी बघा, जसं कॅल्क्युलेशन त्याप्रमाणे GST काढतात. अशा प्रकारे हा 18% भागिले 100. ओके, तर तुम्ही असंही लिहू शकतात, किंवा 30,000 गुणिले 18%चा अर्धे किती, 9% भागिले 100. ओके, असंही लिहू शकतात. फक्त कसं करायचं ते तुम्ही व्यवस्थित वर्किंग नोटमध्ये लिहून घ्या. हे खालचे 2 शून्य कट केले, हे वरचे 2 शून्य कट केले, किती राहिले विद्यार्थी मित्रांनो, 300 गुणिले
18. आता ही अमाऊंट मोठी आहे, 18चा पाडा आपल्याला येत नाही. ओके, हे खालचे 2 शून्य गेले, वरचे 2 शून्य गेले. या ठिकाणी 300 गुणिले 9. यस, आपल्याला 9चा पाडा व्यवस्थित येतो. मग कुठली पद्धत यूज करणार? ही वाली. 9 शून्य शून्य, 9 शून्य शून्य, नमत्रिक 27. किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 2700 रुपये. बट हे किती टक्के? 9%. मग ही 9 सॉरी, ही 9% CGST धरा आणि परत 9% दुसरी काढली तर किती येणार? 2700 येणार. तर ही झाली तुमची CGST. बस एवढं सोपं आहे. ओके, तर हे असं आल्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला एंट्री करायची ते आता आपण बघूया. ओके, तुम्ही कंटिन्यू करायचं आहे. इथे मला जरा जागा कमी असल्यामुळे मला दुसऱ्या पेजवर घ्यावं लागतंय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय काय परचेस केलेलं आहे आपण, काय खरेदी केलेलं आहे? संगणक. मग आपल्याकडे काय येतं आहे? संगणक. म्हणून जे आलं त्याला नावे करा. म्हणून काय येतं आहे? संगणक खाते नावे येतं आहे. ओके, मग मी काय केलेलं आहे? खरेदी केला व धनादेशाद्वारे रक्कम दिली. धनादेश म्हणजे काय? चेक. मला एक सांगा, तुम्ही चेकने द्या. चेक काय? तुम्ही आता घरात विचारा, ज्याचं प्रत्येक घरात आता बँकेचं अकाउंट आहे आणि चेकबुक आहे. तो चेकबुकमध्ये चेक कसा असतो ते बघा. मी कॅशने देऊ शकतो किंवा चेकने रक्कम पेड करू शकतो. मोबाईल वगैरे घ्यायला जातात ना, महागाचा मोबाईल असो कुठलाही असो, 10,000चा मी चेक देऊ शकतो कॅश न देता. ओके, मग माझ्याकडनं काय गेलेली या ठिकाणी? रोकड गेलेली. बट काय गेलेली आहे? धनादेशाद्वारे. तर अशा वेळेस काय करायचं सांगतो. 18% GST. मग अगोदर काय करायचं? GST लिहायची. ओके, मग काय लिहिणार इथे या ठिकाणी? GST इनपुट. काय लिहिणार? इनपुट GST. बट GST काय? 2 टाईपचे आहेत, म्हणून CGST खाते नावे. आता मला एक सांगा, तुम्ही म्हणणार सर तुम्ही GSTला नावेच का केलं? विद्यार्थी मित्रांनो, 30,000चा लॅपटॉप आहे, 30,000चा संगणक आहे आणि GST हा काय असतो? आपला टॅक्स असतो. टॅक्स असतो म्हणजे माझा खर्च असतो आणि खर्च झाला म्हणजे माझा लॉस होतो. लॉस हा कधी पण काय करतो आपण? नावे करतो. एवढं लक्षात ठेवा. GST म्हटलं म्हणजे माझं काय होतं? टॅक्स असतो. टॅक्स असतो हा माझा काय असतो? लॉस असतो. ओके, इनपुट GST. परत सेकंड येणार इनपुट GST. बट कुठली GST? CGST सॉरी SGST खाते नावे. ओके, तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं. आता क्वेश्चनमध्ये किती हजाराचा संगणक येतो होतो? 30,000चा. ओके, आणि आपण कॅल्क्युलेशन कितीचं केलेलं आहे या ठिकाणी? कितीचं केलेलं आहे? बघा या ठिकाणी केलेलं आहे 2700 रुपयांचं 9%साठी. ओके, मग या ठिकाणी देऊन टाकू 9%. 9% किती हजार झाले? मग 2,700 प्लस हे झाले 2,700. बघा 30,000चा लॅपटॉप संगणक, त्याला एवढा GST एक्स्ट्रा गेला म्हणून मी नावे केलं आहे. कारण की मला एक सांगा, हे 2700 रुपये कोणाला जातील? गव्हर्नमेंटला टॅक्स जाईल. का? तर ही संगणक मी परचेस केलं त्यामुळे. ओके, धनादेशाद्वारे म्हणजे काय? त्याचं बँकेत अकाउंट होतं. म्हणून कोणती बँकेत अकाउंट होतं? देना बँक खात्याला. ओके, देना बँक खात्याला. आता तुम्ही म्हणाल सर हे देना बँक कुठून आलं? कारण की बघा ना, 4 तारखेला देना बँकेत त्याने जमा केले होते 50,000. ओके, तर या ठिकाणी येणार डॅश, इकडे डॅश, इकडे डॅश, इकडे डॅश, यांची टोटल लिहायची. मग ओके, मग 30,000, 32, 34 आणि 7 दुने 14, 35,000. 35,000 किती होतात? कमेंट्समध्ये टाका. 35,400 रुपये. बघा 30चा संगणक 35,400ला घ्यावा लागला मला. का? तर GSTमुळे. म्हणजे माझा जास्त पैसा गेला. जास्त पैसा गेला तर माझा काय असतो? लॉस असतो. क्लिअर? मग काय लिहिणार मग तुम्ही या ठिकाणी? कशाबद्दल हे? 18%. 18% काय लिहिणार? डायरेक्ट लिहिणार 18% GST वर संगणक. 18% GST वर संगणक. म्हणजे इथे चुकलं आहे पुस्तकात. काय लिहिणार? 18% GST दिला. कशावर? 18% GST दिला संगणक. सर्वांनी लिहायचं सोबत म्हणजे अक्षरांचा प्रॉब्लेम येणार नाही. संगणक खरेदी काय केले? खरेदी केले व
व काय लिहिणार मग धनादेश दिल्याबद्दल. सर्व लिहायचं, जे जे क्वेश्चनमध्ये होतं ते सर्व लिहायचं धनादेश दिल्याबद्दल. ओके, किती सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. हा आहे तो क्वेश्चन. कोणाला लक्षात आलं नसेल की काय झालं हे धनादेश, आपण तो रोकडचं बघत होतो. बट नो प्रॉब्लेम, धनादेश येऊ द्या किंवा काय येऊ द्या, फक्त धनादेश ज्यावेळेस देतो त्यावेळेस आपल्याला बँकेचं नाव त्यात लिहायचं असतं. हे तुम्ही डोक्यात फिट करून घ्या. ओके, तर तुमच्यासाठी कोणीतरी मेहनत घेत आहे, मला फीज म्हणून फक्त तुम्ही हा व्हिडिओ बघताय तो लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. क्लिअर इथपर्यंत. आणि फक्त 11वीचेच विद्यार्थी बघू शकतात असल्यातला भाग नाही. ज्यांना अकाउंट शिकायचं आहे बेसिक, हे आपलं व्यवहारातलं आहे, ते तुम्ही शिकू शकतात. कोणी बिझनेसमॅन असेल, छोटा बिझनेसवाला असेल, तो सुद्धा अशा पद्धतीने त्याचे बुक्स तो मेंटेन करू शकतो. क्लिअर इथपर्यंत. चला मग नेक्स्ट जाऊया. किती तारखेचं बघतोय नेक्स्ट? 7 तारखेचं आलं. 10 तारखेचं या ठिकाणी 10 तारीख. रोख विक्री 90,000. रोख विक्री, आता ही केली मी विक्री. सपोज माझं दुकान कसलं आहे? मोबाईलचं. मी काय केलं? विक्री केली. रोख. काय येतं आहे मग माझ्याकडे? रोकड येते. ओके, माझ्याकडे काय येते? रोकड. आपल्याला माहिती आहे रोकड आली तर नावे करायचं, खर्च झाला तर नावे करायचं. मग या ठिकाणी काय येतोय? रोकड. ओके, मग या ठिकाणी लिहिणार रोकड खाते नावे. एवढं सोपं आहे. किती हजाराचं? 90,000चं. ओके, 10 तारखेचं 90,000. मग हे झालं नावे. मग जमा कोणाला करणार? विक्रीला ना, कारण की मी विक्री केली तेव्हा तर माझ्याकडे रोकड आले ना, विक्री खात्याला. अशा पद्धतीने लिहायचं. इथे डॅश येणार, इथे डॅश येणार आणि इथे काय लिहिणार? 90,000. क्लिअर इथपर्यंत. चलो, याचं कशाबद्दल आहे ते सर्वांनी कमेंट्स टाकायचे. इथे बद्दल लिहून घ्यायचं. काय करणार? काय लिहिणार बरोबर सांगा? मालाची रोख विक्री केल्याबद्दल. एवढं सोपं आहे. झालं 10 तारखेचं. नेक्स्ट इज 12 म्हणजे 12 तारखेचं. 5% व्यापारी कसरीवर गणेशला 10,000चा माल उधार विकलाय. हे लक्षात घ्या. किती तारखेचं आहे? 12 तारखेचं. आता 5% व्यापारी कसर, आणि तुम्हाला माहिती आहे व्यापारी कसर मागच्या क्वेश्चनप्रमाणे आपण दर्शवत नाही. आणि हा माल कसा विकलेला आहे? गणेशला उधार विकला आहे. जर माल उधार विकत असू तर कशी एंट्री येते ती आपण बघूया. बघा, 5% व्यापारी कसर. व्यापारी कसर दाखवत नाही. पहिले आपण आता 5% व्यापारी कसर काढून घेऊयात. 10,000 गुणिले 5% आणि टक्केवारी काढण्यासाठी भागिले 100. खालचे 2 शून्य गेले, वरचे 2 शून्य गेले, उरले 100 आणि इकडे उरले 5. बरोबर 10. 5 शून्य शून्य, 5 शून्य शून्य, 5 1 5. किती कसर दिली त्याला? किती कसर दिली? 500 रुपये. म्हणजेच माल उधार विकला पण आहे आणि त्याला काय केलेलं आहे? मी कसर दिलेली. म्हणजे काय? सूट दिलेली, डिस्काउंट दिलेला आहे. तर ज्यावेळेस आपण उधारीने माल विकतो तर काय करतो आपण? पार्टीचे नाव लिहितो. मागच्या क्वेश्चनला सांगितलं आहे. मग कोणाला विकलं आहे मी? कोणाला विकलं आहे? गणेशला. मग या ठिकाणी गणेशचे नाव लिहायचे. गणेशचे खाते. गणेशचे खाते. मला एक उत्तर द्या विद्यार्थी मित्रांनो. हे जर मी उधार न विकता कॅशने विकलं असतं तर काय आलं असते एंट्री? सर्वांनी कमेंट्समध्ये टाकायचं आहे. ओके, गणेशचे खाते नावे. कितीचा विकलं आहे? 10,000चं. बट मी काय दिलेली त्या ठिकाणी? व्यापारी कसर. कितीची? 500ची. म्हणून मी ती दर्शवत नाही, म्हणून मी काय लिहिलं डायरेक्ट इथे 9,500. ओके, हे जे तुम्हाला सांगितलं हे तुम्ही वर्किंग नोटमध्ये लिहित चला. आलं का लक्षात? वर्किंग नोटमध्ये लिहून घेत चला. तुम्हाला जे पेज आहे एक स्पेशल पेज तयार करायचं. 2 पेज सोडायचे आणि लगेच ते स्पेशल पेजवरती हे सर्व गोष्टी लिहून घ्यायचं. गणेशचे खाते काय केलेलं आहे? विक्री केलेलं आहे. म्हणून काय येईल इथे? विक्री खात्याला. विक्री खात्याला. किती हजार? 9,500. इकडे डॅश, इकडे डॅश. मग कशाबद्दल लिहिणार तुम्ही? काय लिहिणार सांगा? गणेशला माल उधार विकल्याबद्दल. गणेशला माल कसा विकला? उधार विकल्याबद्दल लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता तुम्ही एक्सपर्ट होऊन चाललेत. आता काय परत छोट्या छोट्या गोष्टी लिहायची गरज नाही. बट तुम्हाला हे लिहावंच लागेल. हे जर नाही लिहिलं तर मार्क कट होतील. ओके, नेक्स्ट 15 तारखेचं बघू. गणेशने 950च्या वस्तू परत केल्या.
बघा या ठिकाणी गणेशला माल विकला आहे, त्यापैकी काही वस्तू त्यांनी सॉरी परत आणून दिल्या आहे. आता मला एक सांगा, मी माल विकला, ओके, बट कशाने विकला? तो उधारीने, म्हणून इथे कोणाचं नाव आलं आहे? त्या ठिकाणी गणेशचं नाव आलेलं आहे. क्लिअर? कॅश आली का तुमच्याकडे? नाही. मग त्याच गोष्टी काही वस्तू त्यांनी रिटर्न आणल्या आहेत. तर मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस जर वस्तू विकलेल्या रिटर्न येत असतील तर विक्री केलेल्या काय झालेल्या आहेत? परत होत आहेत. काय लिहिणार मग तुम्ही? विक्री केलेल्या परत. मग या ठिकाणी लिहायचं विक्री परत खाते. बरोबर ना? हे बघा या ठिकाणी काय? जमा साईड. मग ज्यावेळेस तो विकलेला माल परत येतो ना, तो काय होऊन जातो? मग नावे होतो. विक्री परत खाते नावे. एवढं सोपं आहे. क्लिअर? मग कोणी आणून दिले ते वस्तू? गणेशने. मग या ठिकाणी गणेशला काय करावं लागेल? गणेशच्या खात्याला बघा 12 तारखेचं उलट झालेलं आहे. इथे गणेश काय? नावे. इथे काय झालाय? तो जमा. कारण की इथून इथपर्यंत काय गॅप असला तर हे काय असतं? जमा असतं. आणि इथे विक्री खात्याला काय? जमा. तर ते काय होईल आता? नावे. त्याची उलटी एंट्री करून टाकायची फक्त, बस. काय जास्त एवढं लोड नाही घ्यायचा. ह्या ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा, ओके. कन्फ्यूज होणार नाही, तुमचं उत्तर चुकणार नाही. काय? कशाबद्दल? गणेशकडून वस्तू परत आल्याबद्दल. गणेशकडून काय लिहिणार? वस्तू परत आल्याबद्दल. एवढं सोपं आहे. आल्याबद्दल सोबत लिहा. मी काय एवढं ते याला कशाबद्दल हे काय व्यवस्थित अक्षराने लिहित नाही, कारण की थोडंसं माझ्याकडे काय डिजिटल बोर्ड नाही विद्यार्थी मित्रांनो. डिजिटल बोर्ड आहे तो 1.5-2 लाखाला, बट हे चाललंय. मी त्याच्यासाठी दुसरी गोष्ट ॲडजस्ट केलेली, तरी माझं झालेलं आहे 30-40 हजार रुपये खर्च, ओके. बट नो प्रॉब्लेम, डोंट वरी. तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या, बाकीच्या सर्व गोष्टी होतीलच. कारण की प्रयत्नार्थी यश, प्रयत्न करणाऱ्याला सर्व यश हे येतच असतं. फक्त तुम्ही व्यवस्थित सॉल्व करत चला आणि काही अडचण असेल तर विचारत चला. नेक्स्ट 18 तारखेचं, राजकुमारनं वैयक्तिक उपयोगासाठी वस्तू उचलल्या. राजकुमार हा कोण आहे मग? सांगा बरं. यस, हा बिझनेस टाकणार आहे. बघा ना, धान्य विक्रेता आहे तो, सुरुवातीलाच दिलाय. मग त्यांनी काय केलं? वैयक्तिक उपयोगासाठी, म्हणजे पर्सनल यूज. आता मला सांगा, हा बिझनेस आहे, हा राजकुमार आहे, यांनी काय घेतल्या? काही वस्तू घेतल्या, म्हणजेच काय केलं? उचल केली. कशातून? बिझनेसमधून उचल केली, ओके. म्हणून अशा वेळेस काय करायचं? या पद्धतीने एंट्री करायची. म्हणजे ज्याचा बिझनेस आहे त्यांनी जर काही वस्तू जर घेतल्या असतील तर काय लिहिणार? त्याला उचल खाते करायचं. उचल खाते नावे. किती हजारच्या वस्तू दिल्या आहेत? 1000च्या. मग या ठिकाणी 1000, ओके. इकडे डॅश येणार. मग कशाला जमा करा? सांगा. काय केलंय यांनी? राजकुमारने मालकाने. काय लिहिणार मग? मालकाने उचललेल्या वस्तू. उचललेल्या वस्तू अशा प्रकारे लिहायचे. उचललेल्या वस्तू खात्याला. उचललेल्या वस्तू खात्याला, ओके. आलं लक्षात? म्हणजे ज्यावेळेस आपला बिझनेस आहे ना, आपण त्या बिझनेसमधून जर एखादी वस्तू घेण्यासाठी पैसा काढला किंवा वस्तूच काढली तर त्यावेळेस काय येईल मग? उचल खाते नावे, मालकाने उचललेल्या वस्तू. अशा प्रकारे त्याचीवाली जर्नल एंट्री येईल. लक्षात ठेवा. मग इकडे येणार डॅश आणि इथे येणार 1000. कशाबद्दल? कशाबद्दल? वैयक्तिक उपयोगाबद्दल. म्हणून या ठिकाणी लिहायचं मालकाने. काय लिहिणार? वैयक्तिक, ओके. वैयक्तिक उपयोगासाठी. उपयोगासाठी काय केले आहेत? वस्तू उचलल्या आहेत. म्हणून या ठिकाणी लिहिणार वैयक्तिक उपयोगासाठी वस्तू उचलल्याबद्दल. उचलल्याबद्दल, ओके. आय होप तुम्हाला हे शिकवलेलं व्यवस्थित कळत असेल तर लाईक करा आणि पुढे फॉरवर्ड करा. नुसते स्वतःच बघत नका बसू, जरा इतर विद्यार्थ्यांचा पण फायदा होऊ द्या, ओके. शेवटी कितीही केलं, ज्याने प्रॅक्टिस केली तोच अकाउंटमध्ये पुढे जाऊ शकतो. नुसतं लेक्चर बघतोय काय उपयोग नाही, त्याला प्रॅक्टिस करावी लागेल. जोवर तो प्रॅक्टिस करत नाही तोवर त्याला काही जमणार नाही. चला मग आता पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो.
20 तारखेचं टेलिफोन शुल्क 500 व टॅक्सी भाडे 200 दिले. आता मला एक सांगा, मी रिचार्ज केला, काय झाला माझा खर्च, म्हणजे टेलिफोन शुल्क काय माझा खर्च, आणि खर्च असेल तर मी काय करतो नावे. नंतर टॅक्सी भाडे, मी टॅक्सीवर गेलो, काय दिले मी भाडे दिले, माझ्याकडनं काय जातोय पैसा, म्हणजे माझा काय झाला खर्च झाला, म्हणजे लॉस झाला, मग हे पण काय करेल मी नावे. ओके, लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण काही देतो त्यावेळेस काय असतं आपला खर्च, खर्च हा लॉस असतो, त्यामुळे मी काय करणार त्याला नावे. मग काय काय दिलेलं आहे मी लिहून घ्या इथे, काय काय गेलेलं आहे. टेलिफोन काय लिहिणार शुल्क, टेलिफोन शुल्क, अजून टॅक्सी भाडे जसं दिलेलं आहे त्याप्रमाणे लिहून घ्या. टॅक्सी भाडे किती 200, मग टॅक्सी भाडे या ठिकाणी 200 आणि टेलिफोन शुल्क आहे जवळपास 500, मग त्यांच्यासमोर डॅश. मग काय गेलेलं आहे तुमच्याकडनं पैसा गेलेला आहे, मग काय लिहिणार रोकड गेलेली, म्हणून रोकड खात्याला 500 आणि 200 किती झाले विद्यार्थी मित्रांनो 700, इथे येणार डॅश. कशाबद्दल दिलेले आहे, कशाबद्दल टेलिफोन खर्च व टॅक्सी भाडे दिल्याबद्दल लिहून घ्या. मग त्या ठिकाणी टेलिफोन खर्च, मोठा क्वेश्चन आहे हा जरा, टेलिफोन खर्च व टॅक्सी भाडे दिल्याबद्दल, भाडे दिल्याबद्दल. ओके, एवढं सोपं आहे. चला मग किती 20 तारखेपर्यंत झाला आहे आणि आपला लेक्चर पण जवळपास 26 मिनिटांचा झाला आहे. माझ्याकडे थोडं नेट कमी असल्यामुळे मी याचा दुसरा पार्ट बनवतो पुढच्या लेक्चरला. क्लिअर इथपर्यंत. पुढच्या लेक्चरला मी 22 तारखेपासून स्टार्ट करेल. ओके, तर सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. थँक्यू सो मच.